गर्भसंस्कार ही कन्सेप्ट 80% ब्रेन कुठे बनतोय तर स्त्री गर्भामध्ये असतं. हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कारामागचं सायन्स. आईच जर का स्ट्रेसमध्ये, आईच जर का प्रॉब्लेममध्ये, तर निश्चित ते बाळ सुद्धा तसंच बनणार. वडिलांचं रोल, तिला हॅपी ठेवण्याचं काम, तिला एनर्जी देण्याचं काम, तिला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम हे खरं तर पतीच आहे. मंत्र असतात, श्लोक असतात. हाय फ्रिक्वेन्सी वालं म्युझिक ऐकतो, डीजे वालं म्युझिक ऐकतो, त्यावेळेला काय होतं की ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज वाढतात. आणि ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या की तुमची स्टॅबिलिटी जाते. गर्भावस्थेतही त्या काय करतात, ड्रिंक करतात, सिगरेट पितात. आई जे खाते त्याच्यातलंच काही अंश बाळाला मिळणार, आई जे पिते त्याच्यातलाच अंश त्या बाळाला मिळणार आहे. गुड पॅरेंटिंग, त्या बाळामध्ये काय भरायचं तुमची जबाबदारी आहे. ते मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत. तुमच्यापेक्षा ते समाज, टीव्ही, मीडिया यांच्याकडून जास्त वाढत. पालकांची जी भूमिका असते ती 13 ते 19 या वयोगटामध्ये स्पीड असतं, अट्रॅक्शन असतं, ॲडिक्शन असतं. पण हे स्पीड, अट्रॅक्शन आणि ॲडिक्शन जर का योग्य गोष्टींचं असेल, त्याच्या भविष्यासाठी तुमची वेळ महत्त्वाची. पैसे ते केव्हाही कमवतो, तुमच्यापेक्षाही जास्त कमवतो. आजच्या युगात पॅरेंटिंग हे खूप चॅलेंजिंग झालंय आणि ते का चॅलेंजिंग झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हे पॅरेंटिंग सोपं कसं करावं, गर्भसंस्कारापासून याची सुरुवात कशी करावी किंवा गर्भसंस्कार ते बालसंस्कार हा प्रवास कसा करावा, तर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर विष्णू माने सर आहेत. तर बाळावर संस्कार जे आहेत तर ते नॉर्मली जन्मानंतर केले जातात, पण गर्भसंस्कार हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये गर्भावरच संस्कार केले जातात. तर नेमकं गर्भसंस्कार ही कन्सेप्ट काय? गर्भसंस्कार खरं तर ही खूप पुराणातून आपल्याला मिळालेला वारसा आहे असं मी म्हणेन. खूप जुनी संस्कृती आहे जी आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितले गेलेले आहे. जेव्हा एक बाळ किंवा एक पिता काय करतो तर पिता बीज देण्याचं काम करतो. पित्याकडून आलेला तो बीज स्त्री गर्भामध्ये येतो, स्त्री गर्भाशी रुजतो, मी म्हणेन अटॅच होतो. आणि अटॅच झाल्यानंतर त्या 9 महिन्यांमध्ये आईकडूनच तो स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी घेतो. म्हणजे आई गर्भातच त्या बाळाला स्वभाव देत असते, स्वरूप देत असते. बाय बर्थ कपॅसिटीज ते बाळ घेऊन येत असतं. आपण म्हणतो की येणारं बाळ हे फक्त शरीराने येत नाही, ते शरीरासोबत अंतर्गत एक व्यक्तिमत्व घेऊन येते. सो त्याच्या अंतर्गत त्या डेव्हलपमेंट आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि हे जसं तुम्ही म्हटलात की डिलिव्हरीनंतर म्हणजे जन्मानंतर संस्कार करतो, पण जन्माआधीचे हे संस्कार काय आहेत, तर याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की बाळाचा ब्रेन 80% ब्रेन कुठे बनतोय तर स्त्री गर्भामध्ये असताना बनतं. बाळ ज्या इंद्रियांच्या माध्यमातून या विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, ती ग्रास्पिंग कपॅसिटी किंवा ते इंद्रिय कुठे बनत आहेत तर ते 5 सेन्सरी ऑर्गन इंद्रिय गर्भातच बनत आहेत. म्हणजे डिलिव्हरीनंतरचं तुमचं जे आयुष्य आहे हे डिलिव्हरीच्या आधीच 9 महिन्यांवरती डिपेंड राहतं. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर मराठीत एक म्हण आहे ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सो जन्माला आल्यानंतर ते व्यक्तिमत्व किती आणि काय उंचीवरती पोचणार आहे हे जन्माला यायच्या आधीच त्या आईकडून मिळालेल्या स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीजवरती डिपेंड राहतं. आणि म्हणून हे गर्भसंस्कारांचं जे काही वारसा लाभलेला आहे तो आपण फॉलो केला गेला पाहिजे आणि ते गर्भसंस्कार केले पाहिजेत. डिलिव्हरीनंतर निश्चितच आपण संस्कार द्यायलाच पाहिजेत. बिकॉज ब्रेनचा 80% हिस्सा गर्भामध्ये बनतोय आणि डिलिव्हरीनंतर पहिल्या 7 वर्षांपर्यंत रिमेनिंग 20% ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते. शिवाय डिलिव्हरीनंतर त्या बाळाला आपण दिशा देण्याचं काम करतो की काय करायचं, काय चांगलं, काय वाईट, अशा अनेक गोष्टी, अनेक काही कल्चर्स आपण त्यांना शिकवत असतो. जात, धर्म, अनेक काही गोष्टी असतील, नाव, गाव, आतापता, हे म्हणजे इन्फॉर्मेशन्स देण्याचं काम आपण डिलिव्हरीनंतर करतो. पण ती इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याची कपॅसिटी ही गर्भात बनते. त्यामुळे हे गर्भसंस्कार केले गेले पाहिजेत. आणि याला जो तुम्ही म्हटलात की नेमकं गर्भसंस्कार म्हणजे काय, तर गर्भसंस्कार ही जरी पुरातन काळापासून चालत आलेली एक परंपरा असली, संस्कृती असली, तरी आजच्या मॉडर्न युगामध्ये याची डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने होते. सो गर्भसंस्कार म्हणजे कोणता पाठपूजा, कोणतं धार्मिक विधी अजिबात नाहीये. तर गर्भसंस्कारांचे मग मॉडर्न डेफिनेशन काय, तर गर्भसंस्कार म्हणजे कोणताही धार्मिक विधी नाही, तर त्या आईचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. आणि ह्या जेवढे काही मी शब्द वापरले हे शब्द काय तर ही खऱ्या अर्थाने एक सायकॉलॉजी आहे, ह्या इमोशन्स आहेत. आणि त्या स्त्रीला जेव्हा ती कॅरिंग आहे त्या स्त्रीच्या या सगळ्या भावनांना आपण कणखर बनवू तेव्हा खरं तर त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. सो त्या स्त्रीला मिळालेलं एन्व्हायरमेंट यालाही आपण थोडक्यात गर्भसंस्कार म्हणू शकतो. सो ती प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस एका दिवसात होत नाही. नॉर्मली महाराष्ट्रातला ट्रेंड आपण काय पाहतो
की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की कोणीतरी पुस्तक आणून देतं. हो बरोबर. गर्भसंस्कारांचं किंवा मग कुठलं तरी रामायण असेल, एक CD वगैरे, यस, श्लोक, भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल. बरोबर. म्हणजे खरं तर पुस्तकातून गर्भसंस्कार होतील का, तर नाही, पुस्तकातून गर्भसंस्कारांचं ज्ञान मिळेल. ओके. आणि एकदा पुस्तक वाचलं म्हणजे झालं का, तर नाही. बाळ हे एका दिवसात वाढत नाही. बाळ हे 9 महिन्यांमध्ये दररोज वाढत आहे. बाळाच्या वेगवेगळ्या अंतर्गत त्या व्यक्तिमत्वाची, शरीराची, ऑर्गन्सची, वेगवेगळ्या ऑर्गनची वेगवेगळ्या ड्युरेशननुसार ती डेव्हलपमेंट होत असते. मग हे 9 महिन्यांचा विधेय तो एका दिवसाचा नाही आहे. त्यामुळे एक दिवसाची कार्यशाळा, एखादं पुस्तक म्हणजे गर्भसंस्कार नाही आहे. तर त्या 9 महिन्यात त्या स्त्रीचं ओव्हरऑल बिहेवियर, तिचं आचरण, तिची मानसिकता, तिची सायकॉलॉजी म्हणजे गर्भसंस्कार आहे. ही मूळ कन्सेप्ट आली कुठून आहे? तसं वेदांमध्ये या गर्भसंस्कारांबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आपण महाभारतातलं उदाहरण ऐकतो की अभिमन्यूंनी जे चक्रभेदन आहे ते आईच्या गर्भात असताना शिकलं. सो चक्रव्यूह कसा भेदायचा याच्याबद्दलचं नॉलेज तिथंच मिळालं. हा पहिल्यांदा एक उदाहरण किंवा एक दाखला आपल्याला मिळतो. बरोबर. म्हणजे ही फार पुराणी किंवा फार पुरातन काळापासून चालत आलेली ही संस्कार आहे. आणि फक्त गर्भसंस्कारच नाही, तर ह्याला 16 संस्कार आपल्या याच्यामध्ये सांगितले जातात. जसं की पहिला संस्कार तो बीजसंस्कार, म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधीच पती पत्नींनी काही प्रोसेस फॉलो करून कन्सिव्ह करणं. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळो गोमटी, तसं ते बीजापासूनच बीजसंस्कार स्टार्ट होतात आणि शेवटी येतात ते अंत्यसंस्कार. ओके. असं मग मध्ये वेगवेगळ्या संस्कारांचं 16 संस्कारांबद्दल बोललं जातं. म्हणजे इतक्या सुरुवातीच्या प्रोसेसपासून जर आपल्याला वर्क करायचं असेल तर इथपासून काम करावं लागतं. डेफिनेटली. म्हणतात ना की जेवढं सुंदर प्लॅन असेल ना तेवढंच उत्कृष्ट यश भेटतं. बरोबर. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे की लग्नानंतर म्हणजे बाळाबद्दलचं प्लॅनिंग करतानाच कपल्स जाणवत नाहीत. बस जस्ट इट्स अ नॅचरल प्रोसेस. लग्न झालंय, सगळेच बाळाला जन्माला घालतात म्हणून आम्हीही घालतोय. हा जो कॅज्युअल अप्रोच आहे ना, विशेषतः बाळासाठीचा, हा कॅज्युअल अप्रोच असला नाही पाहिजे. का नाही असला पाहिजे की कुठलीही एखादी गोष्ट जर परचेस करायची आहे, ही पाण्याची बॉटल घ्यायची आपल्याला, 10 रुपयाची आहे, पण ती विनाकारण घेणार आहे का? पण नाही. जर मला तहान लागलेली आहे, मला त्याची गरज आहे, तरच मी ते 10 रुपये खर्च करतोय. म्हणजे 10 रुपयाची ही पाण्याची बाटलीसुद्धा आम्ही विनाकारण घेत नाही आहे. पण बाळ मात्र आम्ही विनाकारण आणतोय. म्हणजे इथं आमच्याकडे कारणच नाही आहे. मोठी गोष्ट आहे. आम्ही त्याच्याबद्दल कधी विचारच नाही केलेला. मला खरं तर हा पहिला थॉट प्रोसेस बदलायचा आहे. आज हजारो लोक, लाखो लोक, जी काही सर्वसाधारण 3-1 लाख लोक जोडली गेलीत आमची जी गर्भसंस्काराला, तर त्या लोकांचा पहिला मी विचार बदलतो की या प्रोसेसकडे जागरूकतेनं बघा, अनावधानानं नाही. ओके. कारण एक जिवंत व्यक्तिमत्व आणायला निघालेलं आहे. गर्भसंस्कारामागचं सायन्स काय आहे? सायन्स सिम्पल आहे. जसं हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. मला जर काही इथे भाजलं, कापलं, काही झालं तर मला त्याचा परिणाम हा माझ्या मेंदूवर पण होणार आहे, माझ्या भावनांवरती पण होणार आहे, माझ्या बॉडीवरती पण होणार आहे. बिकॉज इथे होणारा पेन हा मला संपूर्ण बॉडीला किंवा या व्यक्तिमत्वाला डिस्टर्ब करणार आहे. का? तर हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. सिमिलर वे, जेव्हा ते बाळ स्त्रीच्या युट्रसमध्ये वाढतं आहे, तिथेच्या प्लासेंटाला जोडलेलं आहे, तेव्हा ते कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही. त्या स्त्रीगर्भामध्ये असणारं बाळ हे स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि मग ही स्त्री जर का आज डिस्टर्ब असेल, प्रेग्नन्सीमध्ये नॅचरल टेंडन्सी काय आहे की प्रेग्नन्सी म्हटलं की स्त्रीचं मूड स्विंग होणं, हार्मोनल इम्बॅलन्समुळे राग, चिडचिड, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन, ह्या सायकोलॉजिकल ज्या डिसऑर्डर्स आहेत ह्या स्वाभाविक आहेत, त्या होणार आहेत. मग ती स्त्री जर का डिप्रेशनमध्ये असेल, मानसिकदृष्ट्या खचलेली असेल, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या ती कुठेतरी निगेटिव्हिटीजमध्ये असेल, तर त्या स्त्रीच्या भावनांचा परिणाम ते बाळ प्लॅसेंटाला जोडला असल्या कारणानं त्या बाळावरती पण होतोय. कारण ते बाळ आज कोणती इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही आहे, त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे, आईचाच एक भाग आहे. मग हा कन्सेप्ट काय आहे, तर आई वेल तर ते बाळ पण वेल आहे. जर आईच बिघडलेले आहे, आईच जर का स्ट्रेसमध्ये आहे, आईच जर का पेनमध्ये आहे, आईच जर का दुःखी आहे, आईच जर का प्रॉब्लेममध्ये आहे, तर निश्चित ते बाळसुद्धा तसंच बनणार आहे. मग या प्रेग्नन्सीमध्ये काय आहे की ही आई कशी कणखर आणि खंबीर बनेल त्याच्यावरती डिपेंड राहतं की हे बाळ किती कणखर आणि खंबीर बनणार आहे. त्याच्यावरती डिपेंड राहतं की बाळ जन्मजात येतानाच काय घेऊन येणार आहे. सो हा जो कनेक्शन आहे, या कनेक्शनलाच गर्भसंस्कार आपण, कारण इथे बाळ आणि एका आईचं कनेक्शन. गर्भधारणेच्या आधीपासून ते दरम्यानचा जो प्रोसेस असतो, म्हणजे नेमकं गर्भसंस्काराच्या आतमध्ये काय केलं जातं, त्या आईवर काय संस्कार केले जातात? गर्भसंस्कारांच्या आधी जी प्रोसेस स्टार्ट होते
जे पहिले संस्कार आपण म्हणतो ते म्हणजे बीजसंस्कार. ओके. याच्यामध्ये काय होतं की लग्न झाल्यानंतर एक पती पत्नी म्हणून म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या एकत्रित येऊन चालणार नाही, तर बाळाला जन्माला घालत असताना त्या बाळाबद्दलचा एक वेगळा विचारसुद्धा ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तो विचार जर का ठेवला तरच कुठेतरी त्याचा म्हणजे तिथून खरं तर ही सुरुवात होते. मग तो विचार म्हणजे काय, तर बाळाला जन्माला घालतोय तर ही दोघांची जबाबदारी आहे, पती पत्नींची जबाबदारी आहे. असं नाही की ते स्त्री गर्भामध्ये वाढते म्हणजे फक्त तिचीच जबाबदारी आहे, इथे दोघांची जबाबदारी आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय आहे की ते स्त्री गर्भामध्ये वाढत आहे, कन्सिव्ह झालं की मग तिनंच बघायचं, माझा काही रोलच नाही आहे. मग इथे तुम्ही भावनिकदृष्ट्या एकत्रित येणं गरजेचं आहे. ओके. गोल म्हणजे या पती पत्नीला खरं तर बाळ हे नवीन गोल मिळालेलं आहे. दोघे मिळून पहिल्यांदा एका गोलवरती काम करणार आहेत, पती आणि पत्नी. ते गोल म्हणजे बाळाचं गोल, बाळाचं स्वप्न. आणि त्या स्वप्नांसाठी दोघांनी क्रिएटिव्ह बनणं, दोघांनी ॲक्टिव्ह बनणं, दोघांनी त्यासाठी सेलिब्रेशन्स करणं, दोघांनी तो हॅपीनेस घरामध्ये निर्माण करणं. सो इथून ती सुरुवात होते. बीजसंस्कारांचं जे काही फॉर्म्युला आहे, बीजसंस्कारांमध्ये काय, तर आई आणि वडील दोघेही कन्सिव्ह करायच्या आधी शुद्ध असले पाहिजे. कशाने, शारीरिकदृष्ट्या ॲज वेल ॲज भावनिक मानसिकदृष्ट्या सुद्धा. म्हणजे स्ट्रेस असेल, आज इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आपण जास्त बघतोय. इनफर्टिलिटी का आहे, तर इनफर्टिलिटीचं नंबर 1 रिझन आहे तो म्हणजे स्ट्रेस. कारण आजची जी बदललेली लाईफस्टाईल आहे, म्हणजे तुम्ही फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट या पद्धतीने शिफ्टमध्ये काम करताय, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, लाईफस्टाईल टोटल चेंज झालेलं आहे. आणि या सर्वांचा परिणाम आणि त्याचबरोबर वर्क प्रेशर जे काय म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करत असताना जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे, त्या सर्व प्रेशरमुळे कन्सिव्हच होत नाही आहे, हा मोठा प्रॉब्लेम. बरोबर. सो अजून एक ट्रेंड म्हणजे काय की सर्वसाधारण 32-35ला लग्नच होत आहेत. म्हणजे जो खरं तर इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटीचा जो काही रेट आहे, बेस्ट टायमिंग असतो, तोही आपण कुठेतरी मिस करतोय. आणि मग लेटला टाईम म्हणजे लेट जेव्हा की कुठेतरी आपल्या शरीराचा डिक्रीजिंग तो डाऊनफॉल चालू होतो, त्यावेळेला आपण कन्सिव्ह करायचा प्रयत्न करतोय. सो या सगळ्यांचा कॉमन इफेक्ट म्हणून काय झालेलं आहे की बाळाला जसं म्हणजे ते बीजशुद्ध म्हणतो ना की त्या पद्धतीनं होत नाही, आणि त्यामुळे मिसकॅरेजेस, मिसअबॉर्शन्स, काही इश्यूज, प्रॉब्लेम्स, याही गोष्टी परत मग आपल्याला फेस कराव्या लागतात. बरोबर. म्हणून सर्वसाधारण इथे प्रत्येक पती पत्नीनं पहिली गोष्ट तर बाळाला जन्माला घालत असताना दोघांनी त्यावरती विचार करणं गरजेचं आहे. कन्सिव्ह करण्याआधी विचार करणं गरजेचं आहे. आणि एकदा विचार पक्का झाला की त्यानंतर सर्वसाधारण 90 दिवस, 3 महिने तरी स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांचं आहार, खानपान, विहार या सगळ्या गोष्टी, मेडिटेशन, ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टी थोड्याशा केल्या पाहिजेत. सात्विक विचार असलं पाहिजे, सात्विक भोजन असलं पाहिजे, एक्सरसाइजेस असले पाहिजेत. आणि ही व्यवस्थित प्रॉपर प्रोसेस डिटॉक्स करून घेणं गरजेचं आहे स्वतःला. आणि हे 90 दिवस प्रॉपर दोघांनी शुद्ध झाल्यानंतर मानसिक शारीरिकदृष्ट्या देन जर का कन्सिव्ह करण्यासाठी प्रयत्न केला तर इथे म्हणजे कन्सिव्ह होण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. आणि जर कन्सिव्ह झालं तर ते हेल्दी कन्सिव्हिंगचे पण चान्सेस जास्त. पण आजची जी लाईफस्टाईल आपण बघतोय त्यामध्ये हे 90 दिवसाचं डिटॉक्स जे तुम्ही सांगतायत, तर हे शक्य आहे का खरंच? हां, करू शकता डेफिनेटली. कारण सगळ्यात मोठा पेन आहे. कसं म्हणतात ना की मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. तिला अनुभवायचा आहे, प्रत्येक पित्यालाही मातृत्व अनुभवायचं आहे. बट प्रॉब्लेम काय, ज्यांना बाळं होत नाहीत त्यांना याची किंमत माहीत आहे. ते 90 दिवसच काय वाटेल ते करायला तयार आहेत. बरोबर. म्हणजे लाखो रुपये खर्च करून जेव्हा बाळ होत नाहीत, तो जो काही पेन आहे तो पेन खूप मोठा आहे. आणि त्यामुळे बाळाला जन्माला घालताना सर्वसाधारण जसं मी म्हणतो की पूर्वीच्या काळात 10-12 बाळांना जन्माला घातलं जायचं. आजच्या परिस्थितीमध्ये आपण 1 किंवा फार तर 2 बाळाला जन्माला घालतो. जन्माला आल्यानंतर जर का हे बाळ क्रँकी असेल, जन्माला आल्यानंतर जर का या बाळामध्ये काही दोष बिघाड असतील, जन्माला आल्यानंतर जर का या बाळामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, इश्यूज असतील, तर त्याचा किती मोठा त्रास होणार आहे, तो किती मोठा पेन असणार आहे. सो त्याच्यापेक्षा असं काही होऊ नये म्हणून आधी 90 दिवस थोडंसं प्लॅन केलं तर हरकत काय. बरोबर ना. आपण जर काही बिल्डिंग बांधतोय, माझं स्वतःचं एक ड्रीम होम बांधायचं आहे मला, तर होम बांधल्यानंतर मी जाऊन म्हणणार आहे की नाही हा पिलर मला जरा कमकुवत वाटतं, जरा पिलर बदला, ते मला या स्ट्रेंथचा नाही, मला जरा मोठा पिलर पाहिजे होता, मला ते पाया जरा चांगला पाहिजे. बांधून झाल्यानंतर मी काहीच नाही करू शकत. पण बांधायच्या आधी माझं घर बांधायचं, माझं ड्रीम हाऊस बांधायचं आहे, तर त्याची ब्लूप्रिंट जसं मी आधी देतो, मी त्याच्यावरती विचार करतो की मला कुठे काय हवं आहे, मला कसं हवं आहे, मला काय स्ट्रेंथचं हवं आहे, मला किती रूम हवं आहेत, किती फ्लोअर्स हवं आहेत, मी आधी विचार करतो ना. का तर
ते प्रोसेसमध्ये असताना बांधण्याआधी त्या विचारांवरती काम केलं जातं आणि त्यानंतर मग तुमचं घर उत्कृष्ट बनतं. सिमिलर फॉर्म्युला ॲप्लिकेबल. म्हणजे मूल जन्माला घालायच्या आधी तुमचा थॉट प्रोसेस क्लिअर असला पाहिजे. आणि थॉट एकदा क्लिअर झाला की मग आपल्या मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीसाठी 90 दिवस किमान ही प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही कन्सिव्ह करण्याचा म्हणजे विचार केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा गर्भसंस्कारांमध्ये असेल तर पॅरेंट्स म्हणून वडिलांचा रोल काय असू शकतो? खूप महत्त्वाचा रोल आहे. जसं मी आधीही सांगत होते की पित्याला काय वाटतं की फक्त बीज दिला, कन्सिव्ह झाली म्हणजे झालं तर माझा रोल संपला, तर नाही आहे. खरं तर ते बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये वाढतंय तर स्त्रीच्या माध्यमातून स्त्रीचा जसा स्वभाव असेल, स्त्रीचे जे विचार असतील, स्त्रीचं जे काही बिहेवियर असेल त्याचाच परिणाम त्या बाळावरती होणार आहे आणि ते खरं तर आयुष्यभरासाठी त्या बाळावरती ते परिणाम होणार आहेत. आणि म्हणून त्या स्त्रीला कणखर आणि खंबीर बनवण्याचा प्रयत्न करणं, तिला आनंदी एन्व्हायरमेंट देणं हा खूप महत्त्वाचा भाग असतो. महत्त्वाचा भाग काय माहीत आहे का की जी स्त्री स्वतःचं घर सोडून, आईवडील सोडून ज्याच्यासोबत आलेलं आहे तिच्या आयुष्यात तिचा जर का कोणावर विश्वास असेल तर त्या पतीवरती विश्वास आहे. आणि या काळामध्ये म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी म्हणजे पुनर्जन्म म्हटलं जातं. ती स्वतःचं म्हणजे शरीर त्यागून, स्वतःच्या भावना त्यागून, अनेक परिश्रम यातना सहन करून ती बाळाला जन्म देते. मग तिला आनंद देण्याचं काम, तिला हॅपी ठेवण्याचं काम, तिला एनर्जी देण्याचं काम, तिला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम हे खरं तर पतीचं आहे. बरोबर. त्याचबरोबर घरच्यांचं सुद्धा आहे, इनलॉजचं सुद्धा आहे. पण आपल्याकडं परिस्थिती विपरीत बघायला मिळते. पती दिवसभर कुठेतरी कामावरती बिझी असतो, बिझनेसमध्ये बिझी असतो, पैसे कमवण्यामध्ये बिझी असतो आणि पत्नीबद्दलचं त्याच्या डोक्यात विचारच नसतात की तिला आता काय वाटत असेल. या 9 महिन्यांमध्ये स्त्रीची भावना काय असते की तिला कुठला डायमंडचा नेकलेस नको आहे, तिला गोल्ड नको आहे, तिला काय हवं आहे तर तिला पतीची साथ हवी आहे. ती लढायला तयार आहे. ती मुद्दामून करते का नाही करत आहे. तिच्यामध्ये आज कन्सिव्ह झाल्यानंतर ते बाळ आल्यानंतर तिच्यामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस होणार आहेत त्यामुळे तिला इरिटेशन होणं, एकटेपणा वाटणं, मूड स्विंग्स होणं, भीती वाटणं, निगेटिव्हिटी वाटणं, ओमिटिंग सेन्सेशन्स असणं, विकनेस वाटणं हे स्वाभाविक आहे. मग अशा कंडिशनमध्ये ती कोणाकडून मदत एक्सपेक्ट करेल तर पतीकडून ऑब्वियसली. म्हणजे त्या पिरियडमध्ये मल्टिपल फिलिंग्स त्या अटॅक करत असतात त्यावेळेस. हॉर्मोनल इम्बॅलन्स ही भावना समजून घ्यायला हवी ना. इथे खरं तर पतीचा रोल आहे. अच्छा. तिथे पतीनं खंबीरपणे पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. आणि आता मुद्दामहून नाही पण याचा अवेअरनेस नाही की पतीचा नेमका रोल काय हे पतीलाही माहीत नाही आहे, त्या पत्नीलाही माहीत नाही आहे. आणि माईट बी बिकॉज ऑफ दॅट की तो इग्नोरन्स आहे. उलटं आपण आज मराठी कुटुंबांमध्ये सर्वसाधारण तरी आपण पाहतोय की इथे त्या गर्भवती स्त्रीला जास्त इरिटेट करण्याचं काम केलं जातं, तिला टॉन्टिंग केलं जातं, तिला म्हणजे निगेटिव्हिटीज दिल्या जातात, तिला राग मुद्दामहून यावं असं काहीतरी केलं जातं. मग इनलॉजकडून असेल, पतीकडून असेल आणि मग ती अजून बिघडते आणि मग त्याचा अजून विपरीत परिणाम त्या बाळावरती होतो. आणि मग हे बाळ जन्माला आलं की मग सगळ्यांना त्रास देतं. म्हणजे यावर खूप विचार होणं गरजेचं आहे आणि यावर चर्चाही होणं गरजेचं. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आज म्हणजे गाडी घेताना विचार करतोय, घर बांधताना विचार करतोय, कुठलीही गोष्टी घेताना आपण विचार करतोय, पण एक जिवंत व्यक्तिमत्व तुमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जे काही तुम्ही जन्माला घालताय त्याच्याबद्दल मात्र आज विचार केला जात नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो आज भारतात 80,000 बाळं रोज जन्माला येत आहेत. तर ही कशी जन्माला येत आहेत तर ही बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. ओके. छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला आले? बाय चान्स आले का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज बाय चॉईस आले. कोणाची चॉईस होते तर एका आईची चॉईस होते. आईनं ठरवलं, निर्णय निश्चय घेतला. आईनं 9 महिन्यांमध्ये परिश्रम केले. आई कणखर खंबीर राहिली आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांचा उद्देश ठरलेला होता. एक्झॅक्टली. तो पर्पज ठरलेला होता, तो विचार ठरलेला होता की मला बाळ का हवं. सो लाईकवाईज तो थॉट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. आणि तो क्लिअर थॉटनं जर तुम्ही या जर्नीचा प्रवास सुरू करत असाल ना तर निश्चित त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण रिझल्ट्स किंवा त्याचं जे काही बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला निश्चित बघायला मिळणार आहेत. म्हणजे या पद्धतीनं आज आम्ही प्रेग्नन्सीकडे पाहतच नाही आहे. लग्न झालंय बस आता बाळा हवेत कोणासाठी तर मग कोणी सांगतं की नाही सर घरचे मागे लागलेत आता 5 वर्ष झाले, 3 वर्ष. कोणी सांगतं की नाही वंशाचा दिवा मग आता कोणीतरी असायला हवं, म्हातारपणीचा आता. खरं तर हा नाहीच आहे, हा विचारच नाही पाहिजे. ओके.
कोणीतरी म्हणतंय घरचे मागे लागले आहेत किंवा सोशल पिअर प्रेशर आहे म्हणून आम्ही बाळाला जन्माला घालतो. नो, कारण तुम्ही अशा पद्धतीनं बाळाला जन्माला घालत असाल तर खरं तर तुमचं प्रेमाचं प्रतीक म्हणून येणारं बाळ सफर करणार आहे डिलिव्हरीनंतर. या आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये ते जन्माला येईल तर ते जगाचे धक्के खाणार आहे, त्याला त्रास होणार आहे. आणि त्याला त्रास झाला म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला त्रास होणार आहे. का तर अनप्लॅन्ड वेमध्ये आम्ही त्याला जन्माला घालतो. सो प्लॅन, फर्स्ट स्टॉप, थिंक, प्लॅन अँड देन डू ॲक्शन. म्हणजे सुरुवातीचा प्रवास हा या कन्सिव्ह करण्याच्या आधीचा महत्त्वाचा. येस, नक्कीच हे खूप गरजेचं आहे आणि यावर विचार होणंही गरजेचं नक्की. आणि हाच विचार नाही, आज लोकांकडं हा विचारच नाही आहे. मला सांगा, आज लग्न एवढी छान छान लॅविश होत आहेत, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग किंवा काय करतोय, कोटींचा रुपये खर्च करतोय आणि लग्न करतोय. मग बाळ जन्माला घालताना का नाही हा विचार होत? कारण येणारं बाळ हे फक्त त्या आईवडिलांचं बाळ नाही आहे, ते देशाचं भवितव्य आहे. कदाचित ते येणारं बाळ उद्याचं नोबल विनर आहे, उद्याचं भारतरत्न आहे, उद्याचं ऑलिम्पिक विनर आहे. हा विचार ठेवून आई आपल्या या जर्नीचा प्रवास का नाही सुरू करत? डॉक्टर मला सांगा, एक गर्भसंस्काराची जी प्रोसेस असते तर नॉर्मली आपण त्यात बघतो की जर इंटरनेटवर तुम्ही पाहिलं तर हेडफोन लावलेले गर्भाला किंवा असे फोटोज आपल्याला पाहायला मिळतात. तर नॉर्मली हे जे म्युझिक असतं किंवा काही मंत्र असतात, श्लोक असतात, याचा कसा परिणाम होतो गर्भावर? पहिली गोष्ट तर ते हेडफोन वगैरे लावलेले असतात, बाळ बाहेरून तसं पोटाला लावून ऐकत नाही आहे. बाळाला खरं तर डायरेक्टली ऐकवायचंच नाही. ओके. बाळाला जे काही पोचतंय ते आईच्या माध्यमातून पोचतंय. म्हणजे आई जर काय ऐकते, आता म्युझिकचंच तुम्ही घेतलं तर म्युझिकबद्दलच सांगतो. म्युझिक काय करतं, म्युझिकचा सायंटिफिक रिझन आहे की म्युझिक का ऐकलं पाहिजे आणि कोणते म्युझिक ऐकले पाहिजे त्यालाही व्हॅल्यू आहे. अच्छा. कारण जेव्हा तुम्ही म्युझिक्स ऐकता तेव्हा सायंटिफिकली काय होतं तर दोन गोष्टींसाठी त्याचा फायदा होतो. इयर्स काय सेन्सरी ऑर्गन आहे, त्या सेन्सरी ऑर्गनच्या शार्पनिंगसाठी मदत होते. सेकंड थिंग, जेव्हा म्युझिक्स ऐकतो तेव्हा त्या काय म्युझिक फ्रिक्वेन्सीज आहेत. बरोबर. तर जेव्हा लो फ्रिक्वेन्सीचं पीसफुल असं काय आपण म्युझिक ऐकतो तेव्हा त्या म्युझिकमुळे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस व्हायला मदत होते. ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या की ऑटोमॅटिकली पीस आणि स्टॅबिलिटी येते, शांतता, हातापायांची हालचाल कमी होते, म्हणजे एक स्टॅबिलिटी येते. आणि जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सीवालं म्युझिक ऐकतो, डीजेवालं म्युझिक ऐकतो, त्यावेळेला काय होतं की ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज वाढतात. आणि ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या की तुमची स्टॅबिलिटी जाते. याचं उदाहरण म्हणजे काय, आपण हॉलमध्ये बसलो, 100 लोक हॉलमध्ये आहोत आणि तिथे एखादं सायलेंट पीसफुल म्युझिक प्ले केलं तर काय होणार आहे, बॉडी त्या म्युझिकसोबत रिॲक्ट करेल. ॲटोमॅटिकली 10 मिनिटांनंतर हॉलमध्ये असं सायलेन्स पसरले असेल, सगळेजण शांत बसले. आणि जर का त्या हॉलमध्ये मी डीजे लावला असेल तर हार्टबीट किऑस, लोक नाचायला लागतील, डान्स करायला लागतील, अगदी उठून नाचले नाही तर बसल्या बसल्या हातपाय तरी हलवायला लागतील. सो व्हॉट इट इंडिकेट्स, जेव्हा मी हाय फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स लावले तेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या आणि ऑटोमॅटिकली बॉडी मुवमेंट व्हायला लागली. जेव्हा लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक प्ले केलं त्यावेळेला लो फ्रिक्वेन्सीच्या म्युझिकमुळे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या आणि तुमच्याकडे पीस अँड स्टॅबिलिटी आली, तुम्ही स्टेबल झालात आणि त्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळाला. मग प्रेग्नन्सीमध्ये पीस आणि स्टॅबिलिटी महत्त्वाचे आहे, कारण या 9 महिन्यांमध्ये ती आई स्वतः जेव्हा पीसफुल स्टेबल राहते तेव्हा ती बाळाला सुद्धा पीस आणि स्टॅबिलिटी देते. माझ्याकडे एक उदाहरण आहे, निहिरा नावाची एक मुलगी आहे, छोटीशी मुलगी आहे. तिच्या आईनं आपल्याकडे गर्भसंस्कार केले 9 महिन्यांमध्ये. मग ही जी काही प्रोसेस ॲक्टिव्हिटीज मी सांगतो ते त्यांनी छान पद्धतीनं फॉलो केलं. तर अचिव्हमेंट काय आहे त्या बेबीची, ॲट द एज ऑफ 20 मंथ ही मुलगी 19 देश, 3 कॉन्टिनेंट आणि 45 फ्लाईट ॲट द एज ऑफ जस्ट 20 मंथ. म्हणजे 20 महिन्याची मुलगी 45 फ्लाईट्समधून फ्लाय केलं तिनं. बापरे. 19 देश फिरली, 3 कॉन्टिनेंट फिरली आणि पालक एन्जॉय करत आहेत. आत्ताची परिस्थिती काय आहे की आत्ता बाळाला जन्माला घालायच्या आधीच पालकांमध्ये पहिलंच फिअर आहे. कोणतं फिअर, म्हणजे डाऊट आहे, ते स्वतःच म्हणजे क्लिअर नाही आहेत. कशाबद्दल, त्यांना वाटते की बाळ जन्माला आलं म्हणजे मग आमचं फ्रीडम संपलं, मग ते आम्ही बांधले गेलो, आमची जबाबदारी वाढली. नाही आहे. निहिराची आई सांगते की लिटरली सर थँक्यू सो मच, आम्हाला मदरहूड एक्सपिरियन्स करायला खूप आता आनंद येतो आहे. वाय, आमचं बेबी आम्हाला कसलाही त्रास देत नाही आहे. आम्ही एवढ्या फ्लाईट्समधून फ्लाय केलं, तिचा कसलाही त्रास नाही आहे. वी आर एन्जॉईंग अवर मदरहूड्स. हे एक पिक्चर झालं गर्भसंस्कारानंतरचं. ओके. आणि एक पिक्चर काय पाहतोय की डिलिव्हरीनंतर ती आई, तो बाप, घरातले सगळेजण फ्रस्ट्रेटेड आहेत. का तर ते बाळ स्टेबल नाही आहे, ते क्रँकी आहे. घरातल्यांना सगळ्यांना त्यानं सळोकापळो करून सोडलेलं आहे, चिडचिड करायला लागलेलं आहे. ही 2 उदाहरणं आहेत. तुम्ही जे आता नेमकं केस सांगितली यामध्ये नेमकं त्या मुलीसोबत काय झालंय? मुलीसोबत काय झालं म्हणजे काय,
तर पीस आणि स्टॅबिलिटी जी मी सांगितली, जेव्हा आईच्या फ्रिक्वेन्सीज, आई जेव्हा 9 महिन्यांमध्ये स्वतः पीसफुल स्टेबल आहे, ती दररोज शांत स्वतःला बनवते, दररोज म्युझिक ऐकते, दररोज मेडिटेशन्स करते, आणि ती आई क्रँकी नाही आहे, म्हणजे ती राग चिडचिड करत नाही आहे, का तर ती ॲक्टिव्हिटीज ज्या काही आम्ही गर्भसंस्कारांमध्ये त्यांना डेली ॲक्टिव्हिटीज देतो त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी आहे. तिला आता निगेटिव्हिटीज मनात यायला वेळच नाही आहे, तिला इरिटेट व्हायला वेळच नाही आहे, तिला फ्रस्ट्रेशन व्हायला वेळच नाही आहे. स्वतःच्या ब्रेन फ्रिक्वेन्सी म्युझिकच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून ती लो लेवलला ठेवते, तिला आनंद वाटतोय, ती स्टेबल आहे, स्वतः कूल काम आहे. त्याचा इम्पॅक्ट त्या बेबीवरती झालेला दिसतोय, ज्यामुळे ते बाळ आता डिलिव्हरीनंतर एवढं छान कॉपरेट करत आहे, कसलंही क्रँकीनेस नाही आहे, काहीही त्रास नाही आहे, एव्हरीथिंग इज स्मूथ. आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे आपण फ्रस्ट्रेशन्स, क्रँकी बाळं म्हणतोय, तर मोस्टली हा 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये ह्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत, या ठिकाणी आजच्या लोकांना वेळ नाही आहे. ओके. म्हणजे 9 महिने खरं तर एकाच आईसाठी मिळालेलं वरदान आहे. बरोबर. कारण हे बाळ किंवा हे 9 महिने या बाळासाठी पुन्हा कधीही मिळणार नाहीत. हे बाळ त्या आईच्या युट्रसमध्ये पुन्हा कधीही येणार नाही. निसर्गानं 9 महिन्यांचा वेळ दिलेला आहे, आईला दिलेला आहे. कशासाठी? तर आई डिझायनर आहे. येस. तू डिझाईन कर, तुला हवं तसं बाळ तू घडव, ज्या क्वालिटीज, गुण, कपॅसिटीज तुला बाळामध्ये हव्यात, या 9 महिन्यांमध्ये तू डिझाईन कर. तुझ्या कल्पनांमधून, तुझ्या भावनांमधून, तुझ्या ॲक्शन्समधून, तुझ्या इमोशन्समधून ते तू बनव. खरं तर यासाठी हे 9 महिने दिलेले असावेत. नाहीतर मग आज ठरवलं उद्या बाळ झालं असंही होऊ शकलं असतं ना. तर इथे ते 9 महिन्यांमध्ये होतं आहे. मग इथे मात्र 9 महिन्यामध्ये स्वतः आई डिझायनर बनून त्या बाळाला आकार देण्याचं काम करते, स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी देण्याचं काम करते. तिथेच आईला वेळ नाही आहे. आजची जर वर्किंग महिला जर पाहिली, तर वर्किंग महिला मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमाल कधी करते? डिलिव्हरीनंतर, बाहेर फिरायला जायला. बाळ झाल्यानंतर आमच्याकडे वेळ आहे. बाळ झाल्यानंतर आम्ही LKG UKGला 50,000 रुपये, लाख रुपयाचं डोनेशन भरू. बाळ झाल्यानंतर पहिल्या बड्डेला आम्ही 5 लाख रुपये खर्च करू. पण बाळ व्हायच्या आधी जेव्हा ते 9 महिन्यांमध्ये बनतंय, ते प्रोसेसमध्ये आहे, ते स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी ज्या आयुष्यभरासाठी त्या बाळाला मिळणार आहेत, तिथे काम करायला आम्हाला वेळ नाही. तेव्हा आम्ही बिझी आहोत. बरं, बालसंस्कार असतील किंवा मूल्य असतील, तर आपण हे रुजवण्याच्या बद्दलच्या चर्चा सातत्याने करत असतो की आपल्या मुलांमध्ये, आपल्या बाळांमध्ये हे कसे यायला पाहिजे. तर नॉर्मली ज्या वेळेला आपण गर्भसंस्कार करतो, तर त्यामध्ये जर आपल्याला मूल्य असतील किंवा बालसंस्कार असतील, हे रुजवण्यासाठी काय करायला हवं? अनेक प्रोसेस आहेत. पहिलं तर मी सांगितलं ना की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या स्त्रीच्या सायकोलॉजीशी निगडीत आहेत. आता स्त्रीची सायकोलॉजी म्हणजे काय? मेडिकली पाहिलं तर अनेक केमिकल्स तयार होत आहेत, एन्डॉर्फिन्स होत आहेत, वेगवेगळे काही डोपामिन होत आहेत, म्हणजे वेगवेगळे हे केमिकल्स तयार होत आहेत, आणि त्याच्यावरती तिचा हॅपीनेस डिपेंड राहतो. आईचा आहार या दरम्यान कसा असायला पाहिजे? तामस आहाराचा काही परिणाम होऊ शकतो का? म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर काही परिणाम होऊ शकतो का? आहार हा सात्विकच असायला पाहिजे, बट आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार, जसं की आज आपण पाहतोय की अनेक व्हिटॅमिन डिफिशियन्सीज अनेक लोकांमध्ये बघायला मिळतात. सो तुमचं प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. तुम्हाला जे न्यूट्रिएंट्स हवे आहेत तेच मला हवे आहेत असं नाही आहे. माझी डिफिशियन्सी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, आणि प्रत्येकाची वेगवेगळी आहे. इवन बॉडी प्रकृती आपण ज्याला म्हणतो, प्रकृती प्रत्येकाची वेगळी आहे, आणि त्यानुसार आहारसुद्धा वेगवेगळा आहे. तामसिक आहार घ्यायला पाहिजे नको जर आपण त्याचा विचार केला तर आज फॉरेन कंट्रीज जर पाहिल्या तर मेजरली नॉनव्हेजच घेतलं जातं. सो इथे घ्यावं का नको? मी असं घ्यावं पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही. सो काही गोष्टी निश्चित चांगल्या आहेत, म्हणजे फिश ब्रेनसाठी म्हणून चांगल्या म्हटल्या जातात, किंवा वेगवेगळे फूड चांगले म्हटले गेलेले आहेत. त्यामुळे नाही असंही मी म्हणणार नाही, कारण घ्यायला पाहिजेत. तुमच्या शरीराची काही रिक्वायरमेंट आहे. बाळ तुमच्या शरीरामध्ये बनणार आहे, तुमच्या शरीरामध्ये जर ठराविक काही न्यूट्रिएंट्स कमी असतील तर त्याची डिफिशियन्सी त्या बाळाला सुद्धा जाणवणार आहे. बरोबर. किंवा काही गोष्टींच्या डेव्हलपमेंटला अडथळा ठरू शकतात. त्यामुळे काय आहार घेतलाही पाहिजे. सो तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत त्यानुसार थोडंसं घेतलेलं बेटर राहील. आणि म्हणून मी आहाराबाबतीत सांगतो की जनरल असं नाही, तर थोडंसं प्रेग्नन्सीमध्ये आल्यानंतर तुमच्या बॉडीची चिकित्सा करून, तुमच्या न्यूट्रिशनिस्टकडून, डायटिशियन्सकडून तुम्हाला योग्य तो डाएट घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये तामसिक आहार म्हटलेला आहे, म्हणजे नॉनव्हेजला तुम्ही जर मीठ घेत असाल तर, बट त्याची गरज असेल तर तो घ्यायला पाहिजे. म्हणजे असं काही त्याच्यात मी नाही म्हणत आहे. थोडाफार काही फरक, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तिखट खाताय,
तर त्याच्यामुळे तुमच्यातले काही तमसगुण वाढत असतील ओके तर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, बट तो नेग्लिजिबल असेल, त्याला फार असं काही हे करायची गरज नाही. देण्याची गोष्ट पण तो घेत असताना त्या माध्यमातून तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट असणारी 2 न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळतात. उदाहरणार्थ आता आपण म्हणतो की B12 हे नॉनव्हेजमधूनच मिळतं. येस. मग समजा B12ची डिफिशियन्सीच आहे तर त्याचा कुठेतरी परिणाम त्या बाळावरती होणार आहे. सो तामस जरी थोडाफार वाढत असेल तर त्या काही गोष्टी ज्या डिफिशियन्सी आहेत त्याही भरून काढत असेल तर ते घ्यायला हवं. म्हणजे मी नाही म्हणणार नाही त्याला. आजचं परिस्थिती बदललेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही तेथे आहार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य डायटिशियनचा सल्ला हा घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं गर्भसंस्कार करणं महत्त्वाचं आहे की तुम्ही व्हेज घेताय का नॉनव्हेज घेताय याच्यापेक्षा ते तुम्ही शिळं घेताय का म्हणजे गरम ताजं बनवलेलं घेताय, फ्रेश घेताय. बरोबर. सो फ्रेश सर्व म्हणजे फ्रेश बनवलेलं ना फ्रेश सर्व केलं, फ्रेश जर तुम्ही खाल्लं तर त्याच्यातून तुम्हाला जास्त गोष्टी भेटणार आहेत ना की शिळ्या अन्नातून. त्यामुळे ते फ्रेश आहार जेवढा तुम्हाला मिळेल, घरी बनवलेला आहार जेवढा मिळेल, ताजं बनवलेला आहार जेवढा बनेल तेवढा बेस्ट असणार आहे. तुम्ही जर बाहेरच्या फूडवरती डिपेंड असाल तर बाहेर काय घातलेलं आहे, कोणते प्रिझर्वेटिव्ज ॲड केलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे, कशा प्रकारच्या तेलात ते तळलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. सो बेटर की या 9 महिन्यांमध्ये घरचा आहार, भले नॉनव्हेज घ्या बट तो घरी बनवलेला घ्या. सो घरच्या सात्विक साध्या जेवणावरती थोडंसं आपण म्हणजे आहाराला जास्त मर्यादा नाहीये त्या नाहीयेत पण नाहीयेत, घरातलाच पाहिजे, घरातलाच पाहिजे. शक्यतो बाहेरचं फूड आपण अवॉइड केलं पाहिजे. बरं सर, एक विचारायचं की आजची जी आई आहे तर ती मॉडर्न काळातली आई आहे. तर काही स्त्रिया आपल्याला दिसतात की गर्भावस्थेतही त्या काय करतात, ड्रिंक करतात, सिगरेट पितात, बऱ्याच गोष्टी असतात. जसं तुम्ही आता फास्ट फूडबद्दल बोलले, याही गोष्टी सर्रास आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. तर याचा किती भयंकर परिणाम बाळावर होऊ शकतो? खूप होतो, खूप परिणाम होतो. आता काही अल्कोहोल असेल किंवा अंमली पदार्थांचं सेवन असेल तर त्याच्यामुळे जी काही, जसं या स्त्रीचा मानसिक लॉस होतोय त्या ठराविक वेळेसाठी, त्याचे काही अदर इम्पॅक्ट्स आहेत बाळावरती. आणि त्यामुळे आज त्याच्यावरती रिसर्चेस अवेलेबल आहे की अल्कोहोल कन्झम्पशन आई करत असेल तर त्याचा बाळावरती काय परिणाम होतोय, ती स्मोक करत असेल तर त्याचा बाळावरती काय परिणाम होतोय. सो सर्वसाधारण नुसतं डिलिव्हरी प्रेग्नन्सीमध्येच नाही तर प्रेग्नन्सीनंतर जोपर्यंत ते बाळ स्तनपान करतंय तोपर्यंत या गोष्टी अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्या कधीपासून, तुमचा प्रेग्नन्सीचा विचार ठरला की तिथून ते डिलिव्हरीनंतरचे काही महिने जोपर्यंत ते बाळाला फिडिंग देतोय तेवढा काळ अशा ह्या गोष्टी अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत. कारण जे काही बाळाला जाणार आहे ते आईच्या माध्यमातून जाणार आहे. म्हणजे जेव्हा ते आईच्या युट्रसला अटॅच होईल तेव्हा जे काही त्या बाळाला मिळणार आहे ते आईकडून मिळणार आहे. आई जे खाते त्याच्यातलंच काही अंश बाळाला मिळणार आहे, आई जे पिते त्याच्यातलाच अंश त्या बाळाला मिळणार आहे, आई जे विचार करते, आईच्या जशा भावना आहेत त्याच्यातलंच त्या बाळाला मिळणार आहे. सो म्हणून इथे चॉईस करायला पाहिजे. आपण थोडंसं इथे काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन्स टाकणं खूप गरजेचं आहे, हे फॉलो केलं गेलं पाहिजे. हा झाला संपूर्ण गर्भसंस्कारांचा पार्ट. ओके, यानंतर आता आपण बाळाच्या जन्मानंतर वळूयात, म्हणजे पॅरेंटिंगकडे वळूयात. तर नेमकं आजकालचं डिजिटल युग आहे आणि पॅरेंटिंग ही खूप अवघड कन्सेप्ट झाली आहे सगळ्यांसाठीच. गुड पॅरेंटिंग नेमकं कसं साधता येईल? पॅरेंटिंग हा माझ्या आवडीचा विषय आहे, कारण खरं तर माझी सुरुवात जी झाली ही गर्भसंस्कारांकडं मी कधीच वळालं नव्हतं, गेल्या 5 वर्षांपासून करतोय. बट सुरुवात ही माझी पॅरेंटिंगपासूनच होती. कारण 13 ते 19 या वयोगटातल्या मुलामुलींना मार्गदर्शन करण्याचं काम मी करत होतो. त्यांच्या पालकांना मी पॅरेंटिंगवरती अनेक सेशन्स घेत होतो. मला असं जाणवायला लागलं की मी काम करतोय, प्रॉडक्ट बनल्यानंतर मी काम करतोय. म्हणजे आज प्रॉडक्ट बनल्यानंतर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते रिपेअर करण्यासाठी मी काम करतोय. पण प्रॉडक्ट जेव्हा बनत होता त्यावेळेला काय, त्यावेळेला आज कोणती प्रोसेसच नाही आहे, त्यावेळेला आज कोणता फोकसच नाही आपल्या आजच्या पिढीकडे. मग त्यावेळेला आयुर्वेदामध्ये किंवा वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे, पूर्वजांनी काय सांगितलं तर हे गर्भसंस्कारांचं कल्चर सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी ह्या गर्भसंस्कारांवरती वळालो. म्हणजे मला रिअलाईज झालं की मी पॅरेंटिंग करतोय म्हणजे प्रॉडक्ट बनवू देतोय, तो डिफेक्टिव्ह बनतोय आणि पुन्हा रिपेअर करायसाठी मी पुन्हा काम करतोय. ओके, सो रिपेअर करायची गरजच नाही पडली पाहिजे. प्रॉडक्ट जेव्हा बनत होता तो प्रोसेसमध्ये होता, त्या प्रोसेसमध्ये काम केलं गेलं पाहिजे. पण जर समजा गर्भसंस्काराचा पार्ट असेल, जर तो आपल्याकडून मिस झाला आणि त्यानंतर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आपल्या बाळाच्या संदर्भातल्या, आपण काय करू शकतो? त्याच्यामध्ये जसं सांगितलं की 2 पार्ट आहेत. म्हणजे पॅरेंटिंगमध्ये 2 पार्ट आहेत. पहिले 6 वर्ष ते 7 वर्ष जिथे रिमेनिंग 20% ब्रेनचं डेव्हलपमेंट होते. जन्माला येणारं बाळ कोणतंही ज्ञान घेऊन येत नाही. त्याला ना जात माहिती आहे, ना धर्म माहिती आहे, ना कोणती भाषा माहिती आहे. बरोबर. सो इथे आल्यानंतर ते शिकतंय. ते कोणाकडून शिकतं?
आईकडून, वडिलांकडून, त्या एन्व्हायरमेंटकडून शिकतं. त्याच्या 5 सेन्सरी ऑर्गनला जे काही मिळेल ते सगळं काही घेणार आहे. त्याला गुड बॅड काही माहिती नाही आहे. सो हे गुड आहे, हे बॅड आहे, हे सांगण्याचं काम कोण करतं, इंट्रोड्यूस करण्याचं काम कोण करतं, तर आई आणि वडील करतात. सो जन्माला आलेल्या नवजात बाळासाठी, त्या बाळासाठी पहिला गुरु जर कोण असेल तर तो म्हणजे आई आणि वडील आहे. आत्ता आपल्याकडे प्रॉब्लेम काय पॅरेंटिंगमधला, बाळ जेव्हा पाळण्यात आहे, ते छोटं आहे, त्यावेळेला आईवडिलांना वाटतं की त्याला काय कळतंय, ते छोटं आहे, त्याला काय कळतंय, आणि मग वेगवेगळ्या ॲक्शन्स, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या समोर करत असतो. सो बाळ जरी तुमचं म्हणजे ते बोलत नसेल तरी ते तुम्हाला ऐकतंय. ओके. आणि ते तुम्हाला पाहतंय आणि त्यांच्या पाहण्यातून, त्याच्या ऐकण्यातून ते सगळ्या गोष्टी आज घेते. सो या अर्ली एजमध्ये काय होतं की तो बिलीफ बनतो. बिलीफ म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर, म्हणजे ही पाण्याची बॉटल आहे आणि लहान बाळ आहे, आई वडील काय सांगतात की हे यार हे प्रॉब्लेम आहे किंवा हे म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटीज आपण बोलतो, तर नेहमीसाठी त्याच्या डोक्यात हेच बसणार आहे की जेव्हा जेव्हा हे त्याला आयुष्यात पुढे दिसेल तेव्हा तेव्हा याच्याबद्दल त्याच्या मनात पहिला निगेटिव्ह थॉट येणार. बिकॉज तसं त्याचं बिलीफ बनलं सुरुवातीला, कारण त्याला पाणी काय आहे माहीत नव्हतं ना. तुम्ही इंट्रोड्यूस केलं, तुम्ही आपापसात बोलत होतात, बट ते तुम्हाला जरी वाटत असलं की त्याला कळत नाही आहे, पण त्याला ते सगळं कळत होतं, कारण नवीन येणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या त्या मेमरीमध्ये इन्स्टॉल व्हायला ॲडॉप्टेबल आहे. ते बोलत नाही आहे, पण ते तुम्हाला ऐकतंय, ते तुम्हाला ऑब्झर्व करतंय. खरं तर जेव्हा ते बाळ क्युरियस आहे, ते निरागस आहे, तेव्हा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन्स दिल्या गेल्या पाहिजेत. आज पॅरेंटिंगमध्ये म्हणजे बाळांचं सेन्सरी ऑर्गनचं डेव्हलपमेंटसाठी म्हणून, त्या पहिल्या 20% राहिलेल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटला मदत म्हणून आज काय केलं जातं, तर दुसऱ्या महिन्यापासून 2 महिन्याच्या बाळाला फ्लॅश कार्ड दाखवण्याची एक प्रथा आहे. आता फ्लॅश कार्ड म्हणजे काय, तर काही पिक्चर्स दाखवले जातात. उदाहरणार्थ एक एरोप्लेन आहे, एक ट्रक आहे, तर हे पिक्चर बाळाला दाखवायचं नसतं. दिस इज लॉरी, दिस इज ट्रक, दिस इज एलिफंट, दिस इज टायगर. पिक्चर फक्त ओळख करून द्या. आता त्याला समजतंय नाही समजतंय याची तुम्ही अक्कलच लावायची नाही. अच्छा. जस्ट त्या बाळाला आपण सांगत जायचं. ते सांगत जा, आणि 3ऱ्या महिन्यात तुम्ही विचारा, म्हणजे 1 महिना तुम्ही फक्त सांगताय, पुढच्या महिन्यात त्याला 2 पिक्चर दाखवा की विच इज एलिफंट, विच इज ट्रक. ते बरोबर म्हणजे आयडेंटिफाय कर म्हणलं की विच इज ट्रक, तर ते बरोबर ट्रकचं पिक्चर पिक करतं. त्याला बोलता येत नाही पण ते घेतं. मग हे कसं झालं, तुम्ही अंडर एस्टिमेट नाही केलं ना, तुम्ही सांगत गेला. ते ॲडॉप्टेबल आहे. उदाहरणार्थ मी मार्केटमध्ये जाऊन एक नवी कोरी डिस्क आणलेली आहे 1 TBची. म्हणजे ती नवी कोरी आहे, तुम्ही टाकाल ते घेणार आहे. ओके. एक्झॅक्टली सेम. जेव्हा ते बाळ तुमच्या माध्यमातून तुमच्या घरात आलेलं आहे, तर त्या बाळामध्ये काय भरायचं हे पहिलं तुमची जबाबदारी आहे. बाळ पूर्णपणे रिकाम आहे, काय शिकायचं, काय घरच्या लोकांवर, आई वडिलांवर डिपेंड आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी काय शिकवलं, राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेबांनी पहिलं तर त्यांच्याकडे होता पर्पज की मला हिंदवी स्वराज्यासाठी बाळा. आईनं ते स्किल, त्या क्वालिटीज याव्यात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणातच बाहेर पाठवलं. त्यांनी पॅम्पर नाही केलं की ते लहान आहे, त्याला जमेल का, ते घोड्यावरनं पडलं तर, त्याला लागलं तर. आईनं हा विचार नाही केला. आईनं ते स्किल प्रोव्हाइड केले. म्हणजे बाल्यावस्थेत ज्या वेळेला बाळ असतं तेव्हा आपण कुठलाही विचार न करता त्याला सगळं शिकवलं गेलं पाहिजे. एक्झॅक्टली. वयाचा विचार न करता. प्रॉब्लेम काय होतं मी सांगतो इथे. आज जेव्हा ते बाळ निरागस आहे, ते ॲडॉप्टेबल आहे, तुम्ही द्याल ते घ्यायला तयार आहे. ते परत प्रश्न नाही करणार आहे हे असंच का म्हणून, ते शिकायला तयार आहे. त्यावेळेला आपण शिकवत नाही, त्यावेळेला बरेचदा आपण त्यांच्या गोष्टींना ब्लॉक करतो. आपण त्यांना वेळ देत नाही त्यावेळेत. आणि मग ज्या वेळेला म्हणजे ते एक मोठं होतं, 16 वर्षाचं होतं, 12 वर्षाचं, 14 वर्षाचं होतं. सो एकदा त्या एजमध्ये गेलं, 10वीपर्यंत 16 वर्षात झालं, आणि मग तुम्ही आता सांगायला गेलात की तू हे कर, तर मी त्यावेळेला ते ऐकत नाही. बिकॉज त्याला आता बाहेरून इनपुट्स मिळायला लागलेले आहेत ना. तो विचार करायला, लॉजिकल विचार करायला लागला, हे राईट रॉंग तो जज करायला लागला. लहान असताना तो जज नाही करत आहे. त्याला जे सांगितलं तो तेच सांगितलं, त्या पद्धतीने ते डेव्हलप होत आहे. म्हणजे डायरेक्टली वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं असतं की तुला हिंदवी स्वराज्य करायचं आहे, काय गरज पडली, मी जागीरदाराचा पोरगा आहे, मी लाईफ तोपर्यंत त्यांचे थॉट्स डेव्हलप मला करू द्या, समथिंग लाईक दॅट. पण आधीच तुम्हाला त्या दृष्टीनं प्लॅन करून ते स्किल यावेत म्हणून तशा प्रकारचा तो प्रोग्राम बनवला गेला पाहिजे. नियोजनाचा अभाव आहे, बाकी काही नाही. म्हणजे आज जर का तुम्ही तुमच्या, आणि हे नियोजन म्हणजेच पॅरेंटिंग आहे ना. हेच पॅरेंटिंग आहे. आपण जिथे हवं, जेव्हा हवं
तेव्हा वेळ देत नाही, हातातनं बाहेर गेल्यानंतर मग मागे लागतो की अरे मग आता तोपर्यंत वेळ गेलेली आहे. वेळ गेलेली आहे. अजून एक प्रश्न असा आहे डॉक्टर, की आजकालची सगळ्यात मोठी समस्या, आजचं जे बाळ आहे ते 6 महिन्यापर्यंत 1 वर्षापर्यंत ज्या वेळेला मोठं होतं त्यावेळेला त्याला ज्या वेळेला जेवायची वेळ येते त्यावेळेला ते मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत नाही. यावर काय सोल्युशन आहे किंवा यात चूक कोणाची आहे? मला सांगा, त्या बाळाला थोडीच मोबाईल माहीत आहे. कोण इंट्रोड्यूस करत आहे? आई वडील. आई वडील काय करतात? जेवायला बसलेत, मोबाईल घेऊन बसलेले आहेत, बाळाला तेच दिसतंय. बरं, सेकंड टाईम काय महत्त्वाचा भाग काय, त्याच्यात काहीतरी कार्टून लागलेलं आहे, त्याच्यात काहीतरी म्युझिक्स लागलेले आहेत, त्याच्यात काहीतरी लागलेलं आहेत. आईला कुठेतरी दुसरी कामं आहेत, ती वर्किंग आहे कदाचित, तिला अजून अनेक जबाबदाऱ्या आहेत. मग बेटर वे काय, चलो द्या मोबाईल, ते गप्प बसतंय, मला वेळ मिळतो. म्हणजे तू गप्प बसावं यासाठी मी काहीतरी लाच देतोय आणि मी माझं काम करतो. लहानपणापासून त्याला लाच द्यायची सवय लागते. एक्झॅक्टली. म्हणजे हा प्रकार तसाच आहे म्हटलं तरी हरकत नाही, की तू गप्प बस, मला त्रास देऊ नको, मला माझा वेळ मिळू दे. पहिली गोष्ट, जसं मी म्हणलो की प्रेग्नन्सीमध्ये जसं नियोजन हवं तसं डिलिव्हरीनंतर या बाळाचं नियोजन केलं का? नाही केलं. ते नॅचरली मोठं होतं आहे, ग्रो होतं आहे, तुम्ही आपलं जसं जमेल तसं त्याला खाऊ पिऊ घालताय, पैसे देत आहे, वेळ कुठे देत आहे, प्लॅनिंग कुठे आहे तुमचं? नाहीच आहे ना. ते आपोआप वाढतं आहे, मग ते मित्र पकडत आहे, ते म्हणजे तुमच्यापेक्षा ते समाज, टी व्ही, मीडिया यांच्याकडून जास्त वाढतं आहे. मग आजकालचं बाळही मोबाईलशिवाय राहत नाही, यावर काय उपाय? कारण हॅबिटच मुळात पालकांकडून लागलेले आहे, त्यामुळे ती हॅबिट रिव्हर्स करता येणं शक्य आहे. पालक जर का घरी आल्यानंतर त्या बाळाच्या समोर त्यांचं जे काही बिहेवियर आहे ते जर का पुस्तक घेऊन बसले तर बाळही पुस्तक घेऊन बसतं. बरोबर. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. मग बाळासाठी घरातलं एकंदरीत वातावरण कसं पाहिजे? कधी कधी मोठी फॅमिली असते, त्यात वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात, स्वभाव असतात, मग याचा परिणाम कसा त्या बाळावर होतो? जेव्हा मी आता अनेक पालक माझ्याकडे येतात, मी 13 ते 20 वयोगटातल्या या टीनेजमधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही वर्कशॉप्स घेत असतो आजही. तर या पालकांचं काय आहे की बाळ कसं हवं आहे तुम्हाला? तर एक चांगला माणूस घडावं, एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं. मग ते चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे काय हे पालक फक्त एक्सपेक्ट करतात, ते कधी सांगत नाहीत. ओके. ते कधी दाखवत नाहीत, ते कधी त्याला अनुभव करू देत नाहीत. आणि आमच्या फक्त एक्सपेक्टेशन्स असतात की त्यानं असं वागावं, तिनं असं वागावं, त्यानं एक चांगला माणूस बनावं. मग चांगला माणूस म्हणजे नेमकं काय हे कधी तुम्ही सांगितलंत का? चांगल्या माणसाची व्याख्या काय आहे तुमची हे कधी त्या बाळाला तुम्ही एक्सप्लेन केलं का? चांगल्या हॅबिट्स ज्या असाव्यात त्या तुमच्या कृतीतनं तुम्ही कधी दाखवल्यात का? नाहीच दाखवल्या. आम्ही फक्त एक्सपेक्ट करतोय. म्हणजे आपलं बाळ घडवण्यासाठी किंवा ते मूल घडवण्यासाठी आपल्याला 0 to hero हा सगळा प्रवास एक थॉट प्रोसेसमध्ये कंप्लीट पाहिजे. येस. आणि ते जर ठेवलं तर मला वाटतं की सोपं आहे, खूप सोपं आहे, खूप छान असेल तर प्रत्येक गोष्ट सोपी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं जर आपण रहस्य पाहिलं तर ते फक्त आणि फक्त त्यांचं उत्कृष्ट नियोजन होतं. लोकांना आज काय झालं की पॅशन, मी म्हटलं की तुम्हाच्या आनंदाचे सोर्सेस वेगळे आहेत. कोणाला ड्रॉइंग करून आनंद मिळत असेल, कोणाला रांगोळी काढून आनंद मिळत असेल, कोणाला गाणं गाऊन आनंद मिळत असेल. जर गाणं गाऊन जर त्याला परमोच्च तो आनंद मिळतो तर खरंच तो यशाच्या शिखरावरती आहे मी म्हणेन. बिकॉज आनंद हाच तर आपल्या प्रत्येकाचा आयुष्याचा उद्देश आहे. पण प्रॉब्लेम काय झाला पॅरेंटिंगमध्ये, त्या मुलाला किंवा मुलीला, त्या बाळाला काय आहे की कदाचित गाण्यात रस आहे, गाण्यात इंटरेस्ट आहे, बट पालकांनी डिसाईड केलं की गाण्यातनं तुला काय मिळणार आहे? थोडीच तुला पैसे मिळणार आहेत. आणि आजचं जग पैशांवरती चाललेलं आहे. मग गाण्यातनं भलेही तिला आनंद मिळत असेल तर पैशांसाठी म्हणून तिला गाण्यातनं मिळणारा तो आनंद विकावा लागतो, तिला कुठेतरी कामाला जावं लागतं. म्हणजे ज्याच्यातून मला आनंद मिळत होता तो मी बंद केला सोर्स, तो पॅचअप केलं त्याला, आणि मी पैसे मिळवण्यासाठी म्हणून कुठेतरी कामाला जायला लागलो, नोकरी करायला लागलो. आणि मग नोकरी करून मी काय करून घेऊन येतो? पैसे घेऊन येतो. आणि पुन्हा त्या पैशातनं मी काय करतो? आनंद विकत घेतो. मी घर विकत घेतो, मी गाडी विकत घेतो. सो ऑलरेडी तुम्ही आनंदी होता, तो आनंद तुम्ही विकला, फिजिकली एफर्ट घेतले, पैसे कमवले, आणि त्या पैशातनं पुन्हा आनंदच घेताय. वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेला. ओके. तर आजकालचे जे मुलं असतात, 5 ते 6 वर्षाची मुलं आपण बघतो, सतत मोबाईलवर गेम वगैरे खेळतात. काही मुलांना तर सायकोलॉजिस्टकडे नेण्याची वेळ आहे, गरज पण पडलेली आहे. काय यावर सोल्युशन करता येईल? काउन्सिलिंग करणं, पालकांचं काउन्सिलिंग करणं. पहिलं तर पालकांचं काउन्सिलिंग करणं,
मुलाचं काउन्सिलिंग करणं, त्याच्या हॅबिट्स म्हणजे डेव्हलप करणं, म्हणजे त्या ज्या चुकीच्या डेव्हलप झालेल्या आहेत त्या काढून टाकणं. बरं, त्या एका रात्रीत काढता येत नाहीत, त्याच्यासाठी परिश्रम घ्यावं लागतं. तिथे हिप्नोथेरपीचा चांगला फायदा होऊ शकतो. जे काही प्रोग्रॅमिंग क्रिएट झालेलं आहे, त्यांचा प्रोग्राम क्रिएट झालेला आहे की मला हे पाहिजे, तो प्रोग्राम रिव्हर्स करणं गरजेचं आहे, तो डिलीट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हिप्नोसिस, काउन्सिलिंग मदत करू शकतात. याच्यामध्ये कसं असतं, प्रोग्रॅमिंग होतं कसं तर 4 पद्धतीनं होतं. तुम्ही काय ऐकताय, काय वाचताय, काय पाहताय आणि कोणाच्या सानिध्यात राहता. सो तुमचे इनपुट्स बदलले गेले पाहिजेत. त्यामुळे तुमच्या घरातले पहिले आईवडिलांचे मोबाईल बंद झाले पाहिजेत. अच्छा. मोबाईल इवन तशा वातावरण, त्याला मित्र वगैरे असतील तर तो कट डाऊन केला पाहिजे. मग त्यावेळेला तुम्ही कुठेतरी रेसिडेन्शियल स्कूलचा पर्याय निवडू शकता. म्हणजे तो नंतरच आहे, पण आधी ते काउन्सिलिंग करून त्याचं ती इंटेन्सिटी प्रोग्रामची कमी करायला पाहिजे. कारण नुसतंच रेसिडेन्शियल स्कूलला टाकणार नाही आहे, तो कंट्रोल होणार नाही. मग इथे हळूहळू काउन्सिलिंगचा पर्याय आहे. काउन्सिलिंग करून थोडंसं ते कमी करता येईल. त्याचं वातावरण बदलून थोडंसं ते टेम्पटेशन्स कमी करता येतील. आणि दुसरा कोणता तरी प्रोजेक्ट दिला गेला पाहिजे. म्हणजे काय होतं की आज मी या कामात बिझी आहे, मी हे काम करतोय, मी बिझी आहे, माझा दिवस चाललाय, पण मला हे काम नाही तर काय, मी स्वस्त नाही बसू शकत, मला काहीतरी दुसरं पाहिजे ना. सो सिमिलर वे, आज मी मोबाईल खेळत नाही आहे, माझं काहीतरी हे बंद झालेलं आहे, तर मला दुसरा कोणता तरी टॉपिक देऊन त्याच्यावरती मला एंगेज केलं गेलं पाहिजे, तर मला याचा इम्पॅक्ट जाणवणार नाही आहे. म्हणजे पॅरेंट्सला आपल्या मुलावर पूर्ण वेळ लक्ष द्यावं लागणार आहे. ऑब्व्हियसली देणार आहे. आणि हे कधीपर्यंत द्यायला पाहिजे, आयुष्यभर लक्ष द्यायची गरज नाही. सुरुवातीचं पहिलं 6 ते 7 वर्षांचा काळ आहे, जिथे खरंच तो बिलीफ बनतो. ती अटॅचमेंट, तो बॉन्ड क्रिएट होतो, ट्रस्ट असतो. कारण त्या बाळाला म्हणजे 100% तुमच्यावरती विश्वास असतो. त्याच्या डोक्यात दुसरा थॉटही नाही आहे, फक्त आईवडील जे सांगतील ते सत्य, असं जेव्हा ते बाळ म्हणते, त्यावेळेला खरं तर जागरूकपणे पॅरेंटिंग केलं पाहिजे. आणि सुरुवातीची काही वर्ष म्हणजे त्याला एखादं विजन दिलं, त्याला एखादं गोल दिलं, त्याच्यातलं बाय बर्थ ज्या काही क्वालिटीज आहेत त्या अंडरस्टँड करून त्या रिलेटेडचं काही जर आपण फोकस केला तर ते खूप छान करू शकतात. आत्ताच्या पिढीमधला प्रॉब्लेम काय, पॅरेंटिंगमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, की माझ्या बाळात काय आहे ते नर्चर करण्यापेक्षा इतरांच्याकडं काय आहे ते माझ्या बाळात का नाही आहे याचा शोक जास्त आहे. म्हणजे जे आहे त्याचं सेलिब्रेशन न करता, त्याचं कौतुक न करता, जे नाही आहे त्याच्याबद्दल दुःख आहे. त्या काकूंचा मुलगा बघ कसा आहे. एक्झॅक्टली. आणि मग त्याचं प्रेशर, म्हणजे आपण त्या बाळांना लिटरली प्रेशराईज करतोय की बाबा हे सगळं तुमच्या बाळामध्ये पाहिजे, जर त्याला जमतोय तर मग तुला पण जमलं पाहिजे. त्याचे बॉडी वेगळे आहे, ती ती वेगळी पर्सनॅलिटी आहे, तुमचं बाळ वेगळी पर्सनॅलिटी आहे. तुमच्या बाळाला अंडरस्टँड करून घ्या. त्याला जे येत नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा त्याला जे जमतंय, त्याला जे येतंय त्याच्यावरती फोकस करा. त्याच्याच रिलेटेड अजून गोष्टी द्यायला लागा. त्याचा आनंदाचा सोर्स काय बघा. आणि आज पॅरेंटिंगमध्ये कॉन्फ्लिक्ट्स काय आहेत, म्हणजे बाळ मोठं झालं, थोडंसं 10वी 12वीला गेलं की मग आईवडील म्हणजे दुश्मन वाटायला लागतात. हे का? कारण जर तुम्ही माझ्या आवडीचं काहीतरी करताय, मला आवडेल अशाच गोष्टी देत आहे, मला चहा आवडतो, तुम्ही मला चहा आणून देत आहे, मला तुम्ही काही माझ्यातल्या काही गोष्टींबद्दल तुम्ही माझं कौतुक करताय, तर मला तुमचा राग येईल का? म्हणजे छान फ्रेंडशिप होईल, आपली फ्रेंडशिप होईल का? तर यार चांगला माणूस आहे, प्रोत्साहन दिलं, मला काय फील होईल की यू केअर मी, बिकॉज मला जे आवडतं ते तुम्ही करताय. दॅट्स वाय आय फील की माझ्या फिलिंग काय असणार की यार दिस इज ग्रेट पर्सन. वाय? बिकॉज ही इज कॅरिंग, विश्वास दाखवताय, त्यावर विश्वास दाखवताय. आणि जर मला आवडत नाहीत अशा गोष्टी तुम्ही मला द्यायला लागला तर काय होईल? बस मी उद्या येणारच नाही, म्हणणार नको यार ह्या माणसाचा मला चेहराच बघायचा. गणित आवडत नाही. सेम. तुमच्या मुलाला काय आवडतं हे तुम्ही न जाणून घेता त्याच्या विरोधात शेजारचा करतोय म्हणून ते एक्सपेक्टेशन करताय, मग डेफिनेटली मुलं आणि आईवडील यांच्यातला बंद चांगला नाही होणार आहे, तर तो वीक होणार आहे. ते अपोजिट जायला लागणार आहेत आणि मग मुलं हेट करायला लागतात आईवडिलांचं. बरं, पालक आणि मुलांमधला हा जो बॉन्ड आहे, आता आपण त्याबद्दल बोलतोय, तर पालक आणि मुलांचा हा बॉन्ड सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे पालकांनी? पालकांनी पहिली गोष्ट तर मुलांना समजून घेतलं पाहिजे. ओके, त्यांची मेंटॅलिटी काय, त्यांचा माइंडसेट काय, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. त्यांचा कल काय हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्यानुसार थोडंसं काही गोष्टी जर आपण त्यांना द्यायला लागलो तर निश्चित ते बदलतात आणि मग तो बॉन्ड खूप चांगला होतो. आज आम्ही जेव्हा दिशा कॅम्प घेतो, सर्वसाधारण वर्षातनं 6 बॅचेस माझ्या लोणावळ्याला होतात. 3 दिवसांचा रेसिडेन्शियल कॅम्प असतो दिशाचा. आणि तिथे दिशामध्ये
तिसऱ्या दिवशी असं वेगळं चित्र बघायला मिळतं की लिटरली 100% मुलं मुली पालक जेव्हा आलेले असतात, पहिली गोष्ट तरी ह्या मुलांना जबरदस्ती पाठवलेलं असतं, मुलं यायला तयार नसतात. तिसऱ्या दिवशी बघायला मिळतं की मुलं घरी जायला तयार नाहीत, मुलं एवढी छान आमच्याशी अटॅच झालेले असतात. सेकंड एक परिवर्तन काय बघायला मिळतं की पालक जेव्हा येतात तेव्हा सांगतात की सर ती म्हणजे मुलगी किंवा मुलगा, त्यांना आम्ही दुश्मन वाटायला लागलो, त्यांना ते आम्हाला रिस्पेक्ट करत नाही, ते आमच्याशी खोटं बोलत आहेत, ते आम्हाला फसवत आहेत, ते आम्हाला उद्धटपणे बोलत आहेत, ते आमचं ऐकत नाहीत, ह्या कंप्लेंट्स असतात. तिसऱ्या दिवशी जेव्हा पालक मुलांना न्यायला येतात त्यावेळेला ही मुलं सर्व मुली त्या आईवडिलांच्या पायावरती नतमस्तक झालेले बघायला मिळतात. गच्च मिठी मारतात, आय लव्ह यू, सॉरी आणि थँक्यू हेच शब्द त्यांच्या तोंडात असतात. अरे वा. आता आजकालचं जे युग आहे ते स्क्रीनचं युग आहे. म्हणजे सगळीकडे डिजिटल स्क्रीन्स तुम्हाला पाहायला मिळतात. TV असेल, मोबाईल असेल, टॅब, स्मार्ट वॉचपासून. तर या डिजिटल युगात मुलांना कसं आपल्याला दूर ठेवता येईल किंवा अदर अपॉर्च्युनिटी आहे, मी म्हणेन अपॉर्च्युनिटी आहे. ओके. म्हणजे जुना एक 40 वर्षाचा काळ बघितला तर एखादं वृत्तपत्र वाचायला मिळायचं म्हणजे मोठी गोष्ट होती. गावात एखादं वाचनालय आणि त्या वाचनालयात एखादं पुस्तक मिळालं तर ती मोठी गोष्ट होती. आपण भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्टोरीज ऐकतोय की त्यांना एखादं पुस्तक वाचायला मिळायचं नाही. वडिलांनी म्हणजे मुलीचे म्हणजे त्यांच्या दागिने घाण ठेवून त्यांना पुस्तक दिले, का तर भीमाला अभ्यास करायला खूप आवडतं, त्याचा एकही दिवस वाया गेला. म्हणजे पुस्तकं नसताना इन्फॉर्मेशन्स किंवा ह्या नॉलेज घेण्यासाठी एवढी त्यावेळेला धडपड करावी लागायची. आज इथे बसल्या बसल्या एका क्लिकवर जगभरातलं पाहिजे त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला अवेलेबल आहे. सो इन्फॉर्मेशनच्या सोर्सेस आज खूप फास्ट आणि खूप मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे आजचा मानव प्राणी किंवा आजचं हे युगातला व्यक्ती हा खूप त्या मानानं खूप लवकर टॅलेंटेड, खूप लवकर यशा शिखरावरती पोचतोय, का तर खूप लवकर त्या गोष्टींचं ज्ञान त्याला अवेलेबल आहे. पण आम्ही त्या डिव्हायसेसचा चांगला किंवा कन्स्ट्रक्टिव्ह यूज करत नाही, आम्ही डिस्ट्रक्टिव्ह यूज करण्याकडे जातो, का तर आम्हाला त्याचं मार्गदर्शन. कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह यूज, तर हे आपण कसे ठरवू शकतो? मी गॅजेट देतोय तुम्हाला, मोबाईल देतोय, तर या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा वापर करून बाबा जर्मन लँग्वेज कशी शिकता येणार आहे. बरं, उदाहरणार्थ समजा मला जाणवते की माझ्या मुलाकडं काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवण्याबाबतीत म्युझिककडे त्याचा चांगला कल आहे, त्याची आवड आहे, किंवा गाणं गाण्याकडे त्याचं कल आहे, तर मी त्याला दाखवू शकतो की बघ हे लता मंगेशकर आहेत आणि त्यांची बघ गाणी, त्यांनी कसा रियाज केला, किंवा हे पंडित भीमसेन जोशी आहेत, त्यांचं आत्मचरित्र बघ, त्यांनी कसा रियाज केला, आणि आज भारतातले कोण कोण हे आहेत, त्यांनी किती वर्ष रियाज केला, त्यांनी कुठलं शिक्षण घेतलं, त्यांनी म्हणजे त्याचा जो इंटरेस्ट आहे त्या रिलेटेडचं कलाच्या दृष्टीने मी त्याला इंट्रोड्यूस करून दिलं की दीज आर द पीपल, दिस इज द व्हिडिओज, आणि हे स्किल अचीव्ह करायचं असेल तर हे व्हिडिओज बघितलं तर तुला लवकर अचीव्ह करता येईल. आणि तो त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचू शकेल. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये MBA सुद्धा जे शिकवलं जाणार नाही बिझनेसचे धडे, ते आज यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. बरोबर. मग तुम्हाला उत्कृष्ट उद्योजकच बनायचं आहे तर तुमच्या बाळाला, तुमच्या मुलाला तो मोबाईल दिला आणि सांगितलं की बाबा याच्यामध्ये तो उद्योजकतेचे धडे शिक, ऐक तू ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला, आणि काय शिकलास ते मलाही सांग, शेअर कर माझ्याशी. लाईकवाईज जर त्याचा युटिलायझेशन झालं तर ते बाळ येणाऱ्या वर्षात खूप उत्कृष्ट उद्योजक बनलेलं असेल. म्हणजे या सगळ्या माहितीच्या जगात नेमकं काय माहिती घ्यावी हे पालकांनी मुलांना दाखवलं पाहिजे. येस, तरच यावर सोल्युशन निघू शकतात. येस. बरं, मुलांचे टप्पे असतात, म्हणजे बाल्यावस्था असते, 6-7 वर्षाचा मुलगा बालपण असतं, त्यानंतर टीन मुलगा होतो. तर या सगळ्या याच्यात पालकांची जी भूमिका असते ती कशी बदलायला पाहिजे? सुरुवातीच्या काळात जसं मी म्हटलं की पालकांनी अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे की त्याला काय कळतंय, ते छोटा आहे अजून. ते कितीही छोटा असू दे, त्याला जगातलं सगळं ज्ञान द्यायला चालू करा. कारण ते जरी बोलत नसलं, ते जरी रिॲक्ट करत नसलं तरी ते तुम्हाला ऐकतंय, ते तुम्हाला ऑब्झर्व करतंय, हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटीज आणि चांगल्या गोष्टी तिथे द्यायला पाहिजेत. आपण अनावधानानं त्याला कळत नाही म्हणून काय अनेक चुकीच्या गोष्टी त्याच्यासमोर करत असतो, त्याच्यासमोर बोलत असतो, आणि त्याचा परिणाम ते बिलीफ सिस्टीम बनायला मदत होते तिथे. सो हा पहिल्या त्या बाल्यावस्थेमधला टप्पा खूप जागरूकपणे हे केला पाहिजे. टीनेजमध्ये काय होतं की थोडंसं भरकटण्याचं वय, कन्फ्युजिंग म्हणजे मी सांगतो नेहमी की 13 ते 19 या वयोगटामध्ये स्पीड असतं, अट्रॅक्शन असतं, ॲडिक्शन असतं. पण हे स्पीड, अट्रॅक्शन आणि ॲडिक्शन जर का योग्य गोष्टींचं असेल तर खूप लवकर, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ ग्रहण करू शकले, का तर त्या एजमध्ये असणारं स्पीड, अट्रॅक्शन आणि ॲडिक्शन कशाचं असायचं याचं निर्बंध किंवा त्याची वाट, ती दिशा आईनं घालून दिलेली होती, वडिलांनी घालून दिलेली होती.
तसं या एजमध्ये योग्य दिशा जर दिली तर मुलं तुम्हाला ऐकायला तयार आहेत. हे 2 टप्पे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि एकदा का हा सेकंड टप्पा पार केला टीनेजचा, तर मग काही फार मार्गदर्शन करायची गरज नाही. फक्त बॅकबोन म्हणून मागे आहे, तू लढ, काही अडथळा आला तर मी आहे, बस एवढा एक विश्वास दिला तर खरंच खूप छान घडू शकतं. उद्याचा भारत उत्कृष्ट घडू शकतो. आजकालचे लहान मुलं आहेत तर त्यांना भावनिक गरज असते. एक 6 ते 7 वर्षापर्यंत त्याला एक भावनिक आईची, वडिलांची गरज असते. पण आजचं जे लाईफस्टाईल आहे तर आई वडील दोघंही नोकरी करतात. बरोबर. मग अशा वेळेला त्या मुलाची ती भावनिक गरज पूर्ण होत नाही होत. मग तो मुलगा चिडचिडा होतो, त्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात किंवा तो व्यक्त व्हायला शिकत नाही. अगदी मग बरोबर. यावर काय उपाय करता येईल? मी एवढंच सांगेन की पैसे देण्यापेक्षा वेळ द्या, पैसा केव्हाही कमवता येईल. आता प्रॉब्लेम काय आहे, आम्ही पालक जेव्हा दोघेही नवरा बायको नोकरी करतायत, पैसे कमवतायत, पालकांना विचारलं कोणासाठी करतायत, तर पालकांचं मत काय असतं की आम्ही आमच्या बाळासाठीच करतोय, आमच्या मुलासाठीच करतोय, भविष्यासाठी करतोय, त्याच्या भविष्यासाठी करतो. गरज नाही आहे. त्याच्या भविष्यासाठी तुमची वेळ महत्त्वाची आहे. ओके. पैसे ते केव्हाही कमवेल, तुमच्यापेक्षाही जास्त कमवेल. आज जर या वेळेत त्याला ज्याची गरज आहे ते जर नाही दिलं तर तुमच्या पैशांचा 0 उपयोग आहे त्याच्यासाठी. सो इथला वेळ खूप महत्त्वाचा आहे, ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी. आणि म्हणून इथे ॲटलिस्ट एका पार्टनरनं तरी समजा फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असेल तर दुसऱ्या पार्टनरनं म्हणजे ह्या डेव्हलपमेंटसाठीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी. हे खरं तर हे टप्पे आहेत अगदी, म्हणजे कन्सिव्ह करण्यापासून त्या 9 महिन्यांपासून डिलिव्हरीपर्यंत आणि डिलिव्हरीनंतरचं हे टप्पे, ह्या प्रत्येक गोष्टीकडं थोडंसं जागरूकपणे बघितलं पाहिजे, जे की आजच्या युगात बघितलं जात नाही. आज या प्रोसेसला एक म्हणजे कॅज्युअल घेतलेलं आहे. मुलं आपोआप होतात, ती आपोआप वाढतात, ती आपोआप सगळं काय होतात, सगळं आपोआप होतं असं वाटतं. पण आपोआप झालं तर जे हवं ते होणार नाही आहे. आणि जे हवं तसं ते सुख किंवा ज्या गोष्टी हव्या आहेत ते कधीच मिळणार नाही आहेत. आणि मग पुढं दुःखी. थोडंसं नियोजन केलं तर खूप उत्कृष्ट पिढी घडू शकते. तर एकंदरीतच हे गर्भसंस्काराचे जे प्रोग्राम असतात किंवा त्यानंतरचे जे प्रोग्राम असतात, तर तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं करतात? गर्भसंस्कारांचा हा अवेअरनेस आहे तो मला वाटतं की घराघरापर्यंत आज पोचला पाहिजे. माझं एक वाक्य आहे, मी नेहमी सांगत असतो की अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. अगर देश को बेहतर बनाना है तो पहले हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसे ग्रेट संतान को पाना है तो हर माँ को पहले जिजा माँ बनना होगा. कारण जिजाऊ बनल्याशिवाय शिवाजी महाराज कधीच येणार नाही. बरोबर. आजची आई ही फक्त स्वतःच्या बाळाला जन्माला घालत नाही आहे, तर ती खऱ्या अर्थानं या देशाच्या भवितव्याला जन्माला घालते. आणि त्यामुळे या आजच्या आईला जर का सगळ्यांनी मिळून आपण कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी प्रयत्न केला, तिला या 9 महिन्यांची किंमत, या 9 महिन्यांबद्दलचं अवेअरनेस जर दिला की ती काय घडवू शकते, तिचे 9 महिने हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं किती इम्पॉर्टंट आहे याचं जर महत्त्व तिला समजलं तर मला वाटतं की आई घराघरात म्हणजे एक उत्कृष्ट संतती घडेल, जे की उद्याच्या भारताचं भवितव्य बनेल. आणि तोच अवेअरनेस जो आहे तो प्रत्येक गर्भवतीला मला द्यायचा आहे. आणि देण्यासाठी आम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून प्रोग्राम घेतो. महाराष्ट्रामध्ये जिजाऊंचे बाळकडू नावानं मुंबई, पुणे, नाशिक अशा काही रिजनमध्ये ऑफलाईनला घेतो. आणि ऑनलाईनला प्रत्येक संडेला हे प्रोग्राम होत असतात. झूमवरती लोक कनेक्ट होतात. 3.5 लाख लोक आजपर्यंत जोडली गेली. आणि मग ते झालेले परिवर्तन म्हणजे या एका वर्कशॉपनंतर त्या आईच्या मधली जी एनर्जी वाढते, तिचा किंवा त्या कपलचा बाळाकडे किंवा प्रेग्नन्सीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलतो तो प्रचंड सकारात्मक होतो. आणि त्यानंतर ही या आईसाठी, त्या पित्यासाठी प्रेग्नन्सीचे 9 महिने फ्रस्ट्रेटिंग नसतात, तर ते सेलिब्रेट करायला सुरुवात करतात, एन्जॉय करतात ते, कारण नवा दृष्टिकोन त्यांना मिळतो. आणि म्हणून ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून हे कार्यशाळा करू शकतात. त्याचबरोबर दिशा नावाने जी काही आमची वर्षातनं सर्वसाधारण 5 ते 6 बॅचेस 3 दिवसांचे रेसिडेन्शियल बॅचेस लोणावळ्यामध्ये होतात, तर त्यालासुद्धा ऑनलाईनला माझे चालू असतात. काय आमचे संपर्क नंबर आहेत, त्या तिथे संपर्क करून पण तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. ओके. आणि सर्वसाधारण 100-1 मुलांची बॅच होते आणि असे हे बॅचेस होत राहतात. सो थोडंसं व्हॅल्यू ॲड करावं, या मुलांना स्वप्न द्यावीत, कारण आज मला खात्री आहे आज देशाच्या माध्यमातून सुद्धा जे विद्यार्थी बदलत आहेत, निश्चित त्यांना खूप चांगली दिशा मिळते. आणि मला खात्री आहे की हीच मुलं उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करतील. या बॅचेसमधून गेलेले अनेक विद्यार्थी उद्यासाठी खरंच खूप काही चांगलं करतील, हा मला आत्मविश्वास आहे.
तर नक्कीच डॉक्टर, तुमच्या या ज्ञानाचा आणि तुमच्या कार्यशाळेचा नक्कीच आमच्या लगावतीच्या प्रेक्षकांना फायदा होणार आहे. तर गर्भावस्थेपासून तर मुलाच्या बाल्यावस्थेपर्यंतचा जो प्रवास असतो, त्याचं जे पॅरेंटिंग असतं, याबद्दल डॉक्टरांनी आपल्याला सविस्तर जी माहिती दिली आहे, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.